आपल्यासोबत आहेत भाजपचे नेते माजी आमदार आशिष देशमुख. आशिष भाऊ, काय सांगणार? संजय राऊत यांनी पुन्हा एकदा टीका केलेली आहे. ते म्हटले की दक्षिण पश्चिम मतदारसंघातून फडणवीसांचा पराभव होणार आहे. 1999 पासून सातत्याने अतिशय मोठ्या मताधिक्यानं देवेंद्रजी हे नागपूरच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघामधून निवडून येतात. आज आपण नागपूरचा चेहरा मोहरा जर बदललेला पाहिला असेल तर त्यासाठी सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचे प्रयत्न कारणीभूत आहेत. आणि आज ह्या मी तर म्हणेल देशातलं एक नंबरचं जर शहर कोणचं असेल तर ते नागपूर शहर आहे. आता परवाचाच निर्णय घ्या, महाराष्ट्राच्या कॅबिनेटनी नागपूरसाठी फार मोठी इन्व्हेस्टमेंट त्यानिमित्ताने मंजूर केली. JSWचा लिथियम बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग प्लांट. लिथियम बॅटरी म्हणजे काय? आपल्या मोबाईलमध्ये जी बॅटरी असते ती लिथियम असते, आपल्या इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये जी बॅटरी असते ती लिथियम असते. म्हणून येणारा पुढचा जमाना हा लिथियम बॅटरीचा आहे. आणि त्याच्या मॅन्युफॅक्चरिंगचा प्लांट हा देवेंद्रजींनी आज नागपुरात आणला. हजारो रोजगार तरुणांना त्यानिमित्ताने मिळतात. या व्यतिरिक्त अजून 2 इन्व्हेस्टमेंट 30,000 कोटी रुपयाचे इन्व्हेस्टमेंट सातत्याने आणण्याचे प्रयत्न, मिहानचा विकास असो, SEZचा विकास असो, या सर्वांमध्ये IT इंडस्ट्री असेल, सर्व्हिस इंडस्ट्री असेल, मोठ्या प्रमाणात येते आहे. नागपूर खऱ्या अर्थाने प्रगतीकडे वाटचाल करत आहे. $1 ट्रिलियन इकॉनॉमीच्या महाराष्ट्राच्या संकल्पनेमध्ये नागपूर आणि विदर्भ जर समोर जात असेल आर्थिकदृष्ट्या तर त्यामध्ये देवेंद्रजी कारणीभूत आहे. दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये पुन्हा एकदा 1 लाखापेक्षा जास्ती मतांनी सन्मान्य फडणवीस साहेब निवडून येतील. संजय राऊतांनी कधीही आयुष्यात निवडणूक लढली नाही आहे. म्हणून संजय राऊतांनी निवडणुकीबद्दल बोलणं म्हणजे फारच मोठा त्यानिमित्ताने जोक आहे. सर्वांवर बोलवायचं, कुठच्याहीवर बोलायचं. ग्राउंडशी संबंध नसलेले नेते म्हणजे संजय राऊत. त्यांचं आणि उद्धव ठाकरेंचं विचारविमर्श तरी होतो का? काहीतरी बोलत राहायचं आणि फक्त स्वतःचं काहीतरी उल्लेख मीडियामध्ये करून घ्यायचा. यापासून संजय राऊतांनी वाचलं पाहिजे. संजय राऊतांची ही टीका विदर्भात 62 जागा आहे शिवसेनेच्या आणि गेल्या वेळेस 6 काहीतरी आमदार त्यांचे निवडून आले होते, त्यातही अपक्ष होते. आत्ता त्यांच्यासोबत 1 किंवा 2च आमदार आता त्यांच्यासोबत आहे. अशा परिस्थितीमध्ये भाजपचे नेते म्हणतात की संजय राऊतांचं हे वक्तव्य किती गांभीर्याने घ्यायला पाहिजे अशी टीका होते भाजपकडनं. तुम्ही काय म्हणता? नाही बघा, उद्धव ठाकरेंची शिवसेना हिनी जर विदर्भाच्या 62 जागांपैकी 1 जरी जागा विदर्भात जिंकली ना तर माझं तुम्ही नाव बदलून टाका. तीच परिस्थिती शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची होणार आहे. विदर्भ विकासाकडे घोडदौड जर करत असेल तर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये विदर्भाला विकासाला नवीन झकाळी जी 10 वर्षात मिळाली, जे प्राधान्य मिळालं, हे विदर्भातील जनतांनी पाहिलं आहे. ते नक्कीच ते विसरणार नाही. देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये 62 पैकी किमान 40पेक्षा जास्ती जागा ह्या भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या आल्याशिवाय राहणार नाही. 2014ला 44 जिंकल्याच होत्या देवेंद्रजींच्या नेतृत्वात. हो, दुसरं महत्त्वाचं म्हणजे काल उद्धव ठाकरे यांनी टीका केली की एकतर फडणवीस राजकारणात राहतील किंवा मी राजकारणात राहीन. टोकाची टीका, टोकाची भूमिका. टोकाची भूमिका जेव्हा उद्धव ठाकरे घेतात तेव्हा त्यांचे मागून दारं खिडक्या उघडण्याचे प्रयत्न नक्कीच झालेले असावेत, एवढंच मी त्यानिमित्ताने म्हणू शकतो. मी याचा अर्थ काय काढायचा? मागून म्हणजे त्यांचे प्रयत्न सुरू आहे महायुती देण्याचे? नाही, असं मी मागून खिडक्या दारं उघडून नंतर हे कालचं त्यांचं वक्तव्य, हे जे राजकीय पंडित लोक राज्यात असतील, राजकीय समजदार लोक राज्यात असतील, त्यांना नक्कीच मी काय म्हणतो आहे, कुठे दिशानिर्देश करतो आहे हे समजलेलं असतं. ED CBIच्या कारवाईकडे तर दिशानिर्देश नाही ना, मागचे दरवाजे खिडक्या, त्याचाही अर्थ निघतो. नाही बघा, राजकीय परिस्थिती झपाट्याने महाराष्ट्रात बदलते आहे. येणाऱ्या 7-8 दिवसामध्ये मोठे राजकीय हादरे हे राज्याच्या राजकारणात झाल्याशिवाय राहणार नाही. त्या पार्श्वभूमीवर कालचं तुम्ही उद्धवजींचं स्टेटमेंट बघावं, एवढंच मी म्हणेन. याला जोडूनच विचार, तुम्ही हादरे म्हटले, हादरे कोणाला बसणार आहे? हादरे बसणार नक्कीच आहेत. खिडक्या दारं उघडण्याचे प्रयत्न नक्कीच झालेले आहेत. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.